नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग करतो डायरेक्ट लॅबमध्ये, कॉलेजमध्ये आलो आहे. आता हे कम्प्युटर, आज चक्क नेटवर्क आहे कम्प्युटरला. आता करायचं आपण प्रॅक्टिकल. 95 एररच नसते त्याला म्हणते तर कोडिंग करायची. ते अशी कोडिंग करायची नाही, ते करायचीच नाही. डायरेक्ट बघू तर होते का नाही, काय होते. भावांनो प्रोग्राम रन झाला. यो आपण सुद्धा कोडिंग शिकलो. आता सुट्टी नाही, आता लॅपटॉप घ्यावा लागेल. आता मी जेवण करून आलोय वर्गात. आपला मित्र गंगे जेवलक जीवाचा, गंगे मामा जेवलक जीवाचा. एकटा जाने वर्गात, बाकी सब मेहमान एकटा जान. कसं वाटतं गंगे? डिप्लोमा घेऊन कसं वाटतं सांग मला. कसं वाटतं? भारी वाटते. याला ऑल क्लिअर आहे का? ऑल क्लिअर आहे. बघा ह्याला म्हणतात कुठतरी अभ्यास करणं. अभ्यास करतो पण तू अभ्यास कर. हा नाही, कॉलेजचे ब्लेझर आहे हे, गंगे भाऊचं आहे. हे आपण घालीत नाही. ह्यो काय एक नंबरचा काय म्हणते त्याला, टॉपर आहे, त्यामुळे ह्यो घालतंय. गंगेचं ब्लेझर आहे निघातलंय. बसतं अरे तू एवढा बारीक ब्लेझर कसं काय बसतं इकडे? पहिला माझला हे दुसरा आहे, एक वर एक आहे ना. आमच्या दुसऱ्या माझ्या खिदच आहे. हेड ऑफ डिपार्टमेंटचे मेकॅनिकल इंजिनिअर शेजारचे आमचा हॉल आहे. हे आमचं हॉल म्हणजे क्लासरूम रे. आणि टॉपर आहे. टॉपर राहणार आणि जीव आहे, जीवा राहणार कवा आपण शेवटपर्यंत. आता मस्तपैकी गुरकीला जायचं गाण्यात गाडा. आज काय कॉलेजमध्ये लई मजा केली. आडमापाची कोडिंग बिडिंग केली, मस्तपैकी ट्राय केलं. आणि पहिलंच कुठं आपलं रन झाला मस्तपैकी. आणि 4 वाजता आपण निघालो तिथून, स्टँडवर आलोत. एसटीत बसलो, डायरेक्ट घरी आलोत. लई वेळ लागला, लई काटा आला बेकार. त्यामुळे काही व्हिडिओ का आपण शूट केलाच नाही. त्याला काय असते ते आहे ना चालू. त्यामुळे आता जाणं गाण गाडा. बघू तिथं काय असलं तर करतो शूट. आता एका व्हिडिओमध्ये झालं त्यामुळे डबल ती कॉन्टेंट घ्यायला मजा नाही. काहीतरी वेगळं करतो आज जाताना आपण. ओके बाबा, आज मी कटिंग केली. कसं वाटतंय? भारी आहे का? कट दाखवायला विसरून गेलो. भारी का? कमेंटमध्ये सांगा कसं आहे, म्हणजे ट्राय करावं. कसला नाही कसला हात जायचंय, पुरा हाका मारते निघायचा. गाड्या गाडाव आमची गँग आहे. हो ती गाडी आपली, ही एक गाडी चालली पुढे, 2-3 गेल्यात. कुठे चालला? मफलर रे, फुल सेफ्टी गाठ्यापासून सेफ्टी आहे. दुसरं काय नाही, गाठ्याची फक्त. चला आपण ट्राय करतो आज गाडी चालून. बजाज चिक्करमधली 40 भरती, पुढच्या 40 भरती, 20 हे 30 कर त्याला. पुढच्या 30 असते पण का आदळण नाही. पुढे हवाचं मागे किती थोडी मारे अजून 30 कर म्हणजे राईट होईल. हां बस मग राहून दे. हवा बिवा झाली महाराज, निघायचं आता लवकरच. गॅरेजवाला गॅरेजवाला भेट द्या. आपले 10-24 तास सगळी सेवा उपलब्ध असेल. मस्तपैकी हवाची चेक करून आपण चालत आता गाडा गायनात गड्या. आणि बघा गाडीची हँडल बघा. ह्यो कसा आहे, ह्यो राईट बरोबर आहे, म्हणजे थोडा माग आलाय. ह्यो बघा एकच झालं. ह्यो हँडल गाडीची बी आणली हे डायरेक्ट ही साईड ना टोटल माग आली डायरेक्ट. म्हणजे ज्याला सवय ना तेच गाडी चालू शकते, बाकी दुसऱ्या नाही चालू शकत गाडी. ह्याला अवघड विषय. TT100 किंग ऑफ फार्मिंग काय असतं त्याला, तेच ते भावांना समजून घ्या. कसं आहे ये मार्गा लागतच नाही गोष्टच नाही. घरच्याला आणि GT सांगितली म्हणा, सिटी घेऊन दिली. कारण की पेट्रोल बचत, सगळं बचत होते ना. काय चालला तर भावना मध्ये बसणारे, आधीच मागं टाकणारे. हे चले बस नाही, चल दिए हम आजी गाली दे रहे. चला नाही मार त्याला गडी. चलो आलो. आज दुकानं लागली, लिमोट दुकानं आली आज खेळण्याची बिळण्याची. आपण का लहान नाही खेळण्याची घ्यायला. ड्रायव्हर कसं वाटतं? ड्रायव्हर लय भारी ड्रायव्हिंग करून लय भारी वाटतं याला. चालत आम्ही पुढे चालत आता मस्त तिकडे जाऊ. जेवणाकडे आपली गँग आलेली इथं, त्यांना आधी भेट द्यावं लागेल भावांना. पंच डायरेक्ट लटकेले, गाडी घुसली आणि एक बांधलाय. कारण की पंच काय लागत नाही, कुठेही घेऊन फिरायचं बिना कामाची आहेत. त्यामुळे काय पंचायतीच्या लटकेले चालत पुढं. आंघोळी मस्त पैकी काल लई कमी होती, आज जास्त केली नाही. लय भारी चालू इकडं, काय भारी केली आहे. आज जावं नाही म्हणून मग अजून राहिली. आता 30-40% झाली, अजून राहिलेली बाकी. अजून उद्या 2-3 दिवसात होईल मला वाटतं. पुण्यतिथी पर्यंत होईल रांगोळी कंप्लीट. मग तेव्हा बघायला माझी
जेवारीचं त्याचं केलं आहे जेवारीचं लाकूड नसतं काय म्हणते त्याला चिपाडाचं आहे चिपाड बांबून चिपाड किती भारी केले लाईट आहे फुल लाईट आणि 27 ती ते हवन दिवसभर सकाळी 7 वाजता असते ती गड या सकाळी 7 वाजता हवन असते सगळ्यांनी या मी येतो तुम्ही पण या भावानं जस्ट गाणं कडून आलं एवढ्यात थंडी होती मग तिथे एक गोष्ट मी नोटीस केली की मी जाताना एका जागा माझी गेलतो तेव्हा 3-4 जागा मी हे बघितले नसते ब्लॉगर्स कंटेंट क्रिएटर काय भारी म्हणजे एवढं पब्लिकमध्ये कॅमेरा घेऊन चालत होते भारी वाटलं की मराठी कम्युनिटी अजून सुद्धा लय भारी म्हणजे आपल्या खेड्यापाड्यात ब्लॉगर तयार होते मराठी मग ब्लॉगर कंटेंट क्रिएटर भारी वाटलं मी पण ब्लॉग शूट केला पण एवढं नाही केला आपण अजून 2-3 जणांना बघून भारी वाटलं की एवढे भारी शूट करतात ते लय भारी पब्लिकमधून चालले होते सगळे बघत होते अरे कोण गाड्यांना काय नाही गम ही कुणी काय म्हणून नाही ते काही म्हणून खड्ड्यात गेले सगळे म्हणून असे कॅमेरा घेऊन चालले होते सगळे पुढं मी एक सेल्फी स्टिक बघितली म्हणजे 300ला त्या हलकी क्वालिटी होती भांगार नको मध्ये ऑनलाईन ऑर्डर करता येईल त्यामुळे काही घेतली नाही तिथं पण सगळ्यांकडे सेल्फी स्टिक काही ट्रायपॉड बिपॉड लय भारी होतं सगळ्यांकडे म्हणजे पूर्ण सेटअप बिटअप होता त्यांच्याकडं भारी होतं आपण बी ट्राय करतोय नवीन नवीन होईन आपलं पण काही नाही आहे नाही ट्राय तर करायचं नाही हिमसेल्फ थोडं द्यायचं म्हणजे काय माहिती त्याला आणि पावर तर थोडी काय नाही काय होणारच नाही बघूत ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि हिथे ब्लॉग एवढाच थांबतोय धन्यवाद चुम्मा बब्बो बाय बाय